आज राम सातपुते साहेब, मी आमदार होतो, भाजपमध्ये होतो, तेव्हापासून आमची मैत्री आहे. आम्ही त्यांना बघतोय. सातपुते साहेब, आपण थोडं नक्कीच आपला पराभव हे एवढं काम करून आपला जे काही पराभव झालाय, जेवढा आपल्याला त्याची खंत आहे तेवढी किंवा त्याच्या पण पेक्षा जास्त आम्हाला नक्की आहे. कारण आमचा एक चांगला काम करणारा, समाजासाठी लढणारा मित्र हा विधानसभेमध्ये येऊ शकला नाही, ह्याची नक्कीच खंत आम्हाला आहे. पण मी रामभाऊला सांगू इच्छितो की एक 5 वर्षाचा गॅप जरी रामभाऊ पडला तरी आता जनता जी तुम्हाला आहे ती पुढचे 15-20 वर्ष कायम निवडून देणार आहे, लक्षात ठेवा. कारण माझ्यावरूनच सांगतो, माझी पहिली निवडणूक मी पडलोच होतो. माझी पहिल्या विधानसभेला महाराज जिवंत होते, अभयसिंहराजे. मी पहिल्यांदा उभा राहिलो, त्यावेळेला पहिल्यांदा माझा पराभव झाला होता. आता रामभाऊ त्याच्यानंतर सलग 5वी टर्म मला माझ्या मतदारांनी दिलेली आहे. त्यामुळं लोक ही पराभवाची, जरी आपले पराभव झाला असला तरी त्याची परतफेड जी आहे ती योग्य पद्धतीनं संधी देऊन जनता करते. आणि तुम्ही काम करणारे आहात. पराभूत जरी झाला असला तरी फसवून, मनभेद करून, एक फेक नरेटिव्ह ज्याला आपण म्हणतो, हा लोकांमध्ये पसरवून तुम्हाला पराभवाला सामोरं जायला लागलं रामभाऊ. त्यामुळे घाबरू नका. तुम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही हे मला माहीत आहे. तुम्ही आज सुद्धा समाजात आहे, जनतेमध्ये आहे, काम करताय. आज माझ्याकडे असेल, विखे पाटील साहेबांकडे असेल, देवेंद्रजींकडे असेल, गोरे साहेबांकडे असेल, सगळ्यांकडं वेगवेगळ्या पद्धतीनं पाठपुरावा करून माझ्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे, माझ्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, ही भावना, भूमिका ही राम सातपुतेंची कायम राहिलेली आहे. हे आम्ही सगळ्यांनी बघितलं आणि तुम्ही पण बघताय. तेव्हा आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आज जी ताकद आपली या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची वाढत चालली आहे, ही ताकद माळशिरस, अकलूज या परिसरातली सुद्धा आपल्याला वाढवून परत एकदा येणाऱ्या विधानसभेचा गुलाल हा राम सातपुतेंच्या अंगावर कसा पडेल आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता गुलालामध्ये कायम कसा राहील, हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि मला वाटतं याची सुरुवात ही आता अकलूजच्या नगरपालिकेपासून झाली पाहिजे. असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. आणि त्या पद्धतीनं सगळ्यांनी कामाला लागावं, त्या पद्धतीनं नियोजन करावं. आज गोरे साहेबांसारखं या जिल्ह्याला पालकमंत्री मिळालाय, त्यांनी सांगितलं की कुठेही मी कुणाला आम्ही आडवं जात नाही, पण आडवं आलं तर सोडत नाही. हे आमचं सातारचा आमचा बाणा आहे आणि इथं लागूनच त्यांना बरोबर इकडं पाठवून दिलंय. कारण इथं जे काही थोडं म्हणजे काय म्हणायचं, दरबार वगैरे सगळे जे बोलले गेले, हे सगळे जे दरबार वगैरे मोडीत काढायला एकच माणूस खमीर होता आणि तो माणूस बरोबर देवेंद्रजींनी इकडे पाठवून दिला. मग नक्कीच आज गोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूरमध्ये भाजपची घोडदौड चालू आहे. आणि येणारं त्याचं जे काही ज्याला आपण परिपाक म्हणू, तो येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये दिसल. नक्कीच सोलापूर जिल्हा भाजपमय झालेला असेल असं चित्र येणाऱ्या निवडणुकीनंतर दिसेल, याची 100% मला खात्री आहे.